मंत्रिमंडळामध्ये छगन भुजबळ यांना स्थान न मिळाल्यामुळे भुजबळ नाराज आहेत। त्यामुळे भुजबळांना भेटून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करू असं हसन मुश्रीफ यांनी म्हटले। तसंच वरिष्ठांनी भुजबळांना त्यांच्याबद्दल काहीतरी ठरवलं असेल असंही त्यांनी म्हटलेलं आहे। संजय राऊतांनी भुजबळांच्या मंत्रिपदावरून प्रतिक्रिया दिली। भुजबळांना वगळण्यात जातीय राजकारण असल्याचं राऊतांनी म्हटलंय। तर भुजबळांनी शरद पवार यांची साथ सोडली, त्यामुळे आपल्या कर्माची फळं भोगतायत अशी टीकाही त्यांनी केली आहे। मंत्रिपद न मिळालेल्यांवर अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली। हे पक्षांतर्गत राजकारणाचे बळी आहेत असं दानवेंनी म्हटलंय। भुजबळ आणि इतर ज्येष्ठ मंत्रिमंडळामध्ये नाहीत, जे मंत्रिमंडळामध्ये आहेत त्यांना मनासारखी खाती मिळो असं त्यांनी म्हटलेलं आहे। बावनकुळे यांनी भुजबळांच्या नाराजीच्या बातम्यांवर प्रतिक्रिया दिलेली आहे। भुजबळांचं महायुतीमध्ये मोठं स्थान असल्याचं बावनकुळेंनी म्हटलंय। संजय राऊतांनी खाते वाटपावरून महायुतीवर टीका केलेली आहे। मुख्यमंत्र्यांकडे कोणती खाती आहेत ते सांगू शकत नाही। अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं आहे का हे त्यांना माहीत नाही। तर एकनाथ शिंदे यांच्याबाबत तर सगळीकडेच बोंब आहे असं राऊतांनी म्हटलंय। धुळे जिल्ह्याला जयकुमार रावल यांच्या रूपानं मंत्रिपद मिळालेलं आहे। मात्र आता जिल्ह्याच्या विकासासाठी रावल यांच्याकडे पालकमंत्री पद देण्यात यावं अशी मागणी होते। भाजप कार्यकर्त्यांनी ही मागणी केली। राज्य मंत्रिमंडळामध्ये यवतमाळमध्ये 3 मंत्रिपदं मिळालेली आहे आणि त्यामुळे नागरिकांनी आनंद व्यक्त केलेला आहे। मंत्रिपदासाठी महायुतीतील 3ही घटक पक्षांना संधी मिळाली आहे। मंत्रिमंडळामध्ये पुण्याला अजित पवार यांच्यासहित 4 मंत्रिपदं मिळालेली आहेत। 2 कॅबिनेट तर 1 राज्य मंत्रिपद मिळालंय। राष्ट्रवादीचे आमदार दत्ता भरणे यांना कॅबिनेट मंत्रिपद, माधुरी मिसाळ यांना राज्य मंत्रिपद, तर चंद्रकांत पाटलांनाही पुन्हा कॅबिनेट मंत्रिपद मिळालंय। मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्यामुळे नेते नाराज आहेत। दरम्यान या नेत्यांची नाराजी दूर करून मित्रपक्षांना सामावून घेऊ असं विधान फडणवीसांनी केलंय। अद्याप एक मंत्रिपद रिक्त ठेवलेलं आहे असंही ते म्हणाले। मी मुख्यमंत्री असतो तर नांदेडला मंत्रिपद देण्यासंदर्भात विचार केला असता, पण मी मुख्यमंत्री नाही, त्यामुळे सांगता येत नाही अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिलेली आहे। एक प्रकारे या प्रतिक्रियेद्वारे त्यांनी आपली नाराजीच बोलून दाखवली आहे। यूपीए सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळामध्ये मनमोहन सिंग यांच्याऐवजी प्रणव मुखर्जी यांना पंतप्रधान करायला हवं होतं। मुखर्जींना पंतप्रधान केलं असतं तर यूपीएचा 2014 मध्ये एवढा मानहानिकारक पराभव झाला नसता असं मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी व्यक्त केलेलं आहे। आपल्या पुस्तकामध्ये त्यांनी हे मत मांडलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान भवनामध्ये स्वागत झालं। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी त्यांना पुष्पगुच्छ दिला। यावेळी मंत्री शंभूराज देसाई, प्रताप सरनाईक उपस्थित होते। विधानसभेचं कामकाज आज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नव्या मंत्र्यांची सभागृहाला ओळख करून दिली। काही मुद्द्यांवर चर्चाही झाली। त्यानंतर आज दिवसभरासाठी कामकाज स्थगित करण्यात आले। नाशिकमध्ये मार्शल ग्रुपकडून आंदोलन करण्यात आलं। परभणीमध्ये पोलीस कोठडीमध्ये संशयास्पद मृत्यू झाल्या प्रकरणाच्या निषेधार्थ शेकडो समाज बांधवांनी रास्ता रोको केला। या प्रकरणी कारवाई करून मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अन्यथा आंदोलन तीव्र करू असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिलाय। परभणीमधल्या घटनेच्या निषेधार्थ हिंगोलीमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे। रिपब्लिकन सेना आणि आंबेडकरवादी संघटनांनी आज वसमत शहरामध्ये बंद पुकारलाय। या बंदला व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलाय। बीडमधील माजलगावात सर्वपक्षीय संघटनेनं बंदची हाक दिली आहे। परभणीतील घटनेच्या निषेधार्थ माजलगाव कडकडीत बंद आहे। सर्व व्यापाऱ्यांनी या बंदमध्ये सहभाग नोंदवलाय। भोसरी मतदारसंघामध्ये लोकसभा निवडणुकीतील कर्मचाऱ्यांना अद्यापही निवडणूक भत्ता मिळालेला नाही आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाकडून हा भत्ता वितरित केला जातो, मात्र तो कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा झाला नसल्यामुळे कर्मचारी नाराज आहेत। सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील जेऊर रेल्वे स्टेशनवर रेल्वे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांनी भेट दिलेली आहे। यावेळी जेऊर ग्रामपंचायतीकडून मध्य रेल्वेचं त्यांना विविध मागण्यांसाठी निवेदन देण्यात आलं। पुण्याकडे जाणाऱ्या हुतात्मा आणि उद्यान एक्सप्रेसला जेऊर स्थानकावर थांबा द्यावा अशी मागणी यातून करण्यात आली आहे। मुंबईमध्ये अन्य शहरांच्या तुलनेमध्ये वाहतूक कोंडीचं प्रमाण अधिक आहे। इतर मोठ्या शहरांच्या तुलनेमध्ये मुंबईमध्ये वाहतूक कोंडी सर्वाधिक आहे। त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी मुंबईमध्ये वाहनं वेगानं पुढे सरकतात असं मुंबईच्या वाहतूक पोलिसांनी म्हटलेलं आहे। मुंबईतील सायन स्थानकाबाहेरील पूल पाडण्याचं काम सुरू आहे। या पुलाला जोडणाऱ्या रस्त्यांची उंची पुलाच्या उंचीच्या समप्रमाणामध्ये करण्यात येणार आहे।
त्यामुळे लाल बहादूर शास्त्री मार्ग, नरेश माने चौक इथं येणारी वाहतूक पुढील 6 महिन्यांसाठी बंद करण्यात येणार आहे. मेट्रो 3 मार्गिकेतील झाडांच्या जिओ टॅगिंगचं काम सुरू आहे. जिओ टॅगिंगमुळे झाडांवरील QR कोड स्कॅन करून नागरिकांना या झाडाच्या नावापासून ते झाडाच्या उंचीपर्यंतची सर्व माहिती उपलब्ध होईल. 2000हून अधिक झाडांच्या जिओ टॅगिंगचं काम पूर्ण झालंय. मुंबई महापालिकेच्या 24 प्रशासकीय विभागामध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यामध्ये एकाच दिवसामध्ये 304 मेट्रिक टन कचऱ्याचं संकलन करण्यात आले. 52 किलोमीटर लांबीचे रस्तेही स्वच्छ करण्यात आले. मोहोळचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार यांच्या गुन्हे अन्वेषण पथकाला बेस्ट डिटेक्शन अवॉर्ड देण्यात आलेला आहे. मोहोळ बस स्थानकातून पकडलेल्या 2 महिला आरोपींकडून 11 गुन्हे उघडकीला आले. त्यांच्याकडून तब्बल 260 ग्रॅम सोनं जप्त करण्यात आलेलं आहे. या प्रकरणाच्या कौशल्यपूर्ण तपासासाठी हा बेस्ट डिटेक्शन अवॉर्ड देण्यात आला. पुणे एसटी विभागामध्ये नव्या 134 ई बस दाखल होणार आहेत. लालपरी गाड्यांची संख्या कमी करून नव्या इलेक्ट्रिक बसची मागणीही करण्यात आलेली आहे. डिझेलच्या गाडीमुळे होणारं प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक बस खरेदीवर आता भर दिला जातोय. धाराशिवमध्ये वातावरणातील बदलामुळे ज्वारी पिकाला मोठा फटका बसलाय. ज्वारी पिकावर लष्करी अळींचा प्रादुर्भाव पाहायला मिळतोय. या रोगामुळे ज्वारीच्या उत्पन्नामध्ये घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अकोला तालुक्यातील दहिगाव गावंडे या इथे रानडुकरानं तुरीच्या पिकांचं प्रचंड नुकसान केलेलं आहे. शेतामध्ये रानडुकरांचा कळप हैदोस घालत आहे आणि त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झालेला आहे. दरम्यान वन विभागानं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. नाशिकमधील लाल कांद्याची श्रीलंका, दुबईमध्ये निर्यात केली जाते. कांदा निर्यातीवर असलेल्या 20% एक्सपोर्ट ड्युटीमुळे इतर देशांच्या तुलनेमध्ये भारतीय कांदा मागे पडतोय. त्यामुळे नाशिकमध्ये लाल कांद्याचे दर कोसळले. वाशिम जिल्ह्यामध्ये कपाशी वेचणी आता अंतिम टप्प्यामध्ये आली आहे. मात्र बाजारामध्ये अपेक्षित दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कापसाच्या दरात सतत होणारी घसरण पाहता शेतकरी हमी भावाच्या प्रतीक्षेत आहे.